इलेक्ट्रिक रिक्षा चोरणारा गुन्हेगार जेरबंद, दिंडोरी पोलिसांची कामगिरी। रात्रीच्या सुमारास बालाजी ॲक्वा, अवनखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथून इलेक्ट्रिक रिक्षा क्रमांक MH15HH9564 ही कोणीतरी अज्ञात भामट्यांनी चोरून नेली म्हणून याबाबत दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याचे तपासात दिंडोरी पोलीस ठाण्याचे पथकाने नाशिक कळवण रोडवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणी केली असता सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार मनोज जिभाऊ बागुल वय 27 वर्ष राहणार हिंगवे तालुका कळवण जिल्हा नाशिक याने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। सदर आरोपी हा मोबाईल न वापरता लपून छपून वावरत होता। त्याचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी हा ठाणापाडा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथील जंगलात लपून बसलेला असल्याची माहिती मिळाली। दिंडोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याचा ठाणापाडा येथील जंगलामध्ये शिताफीने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले। त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरची इलेक्ट्रिक रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली। त्यास सदर गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून फिर्यादी यांची चोरी केलेली इलेक्ट्रिक रिक्षा जप्त करण्यात आली। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, अल्ताफ शेख, पोलीस अंमलदार विश्वनाथ काकड, पराग गोतुर्णे, भरत कनोज, दिलीप राऊत, अविनाश आहेर यांच्या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।